नमस्कार. मी जयंत सावंत. सिविक इनसाईट या माझ्या चॅनेलवरून आपल्याशी व्यक्त होतो आहे. आता हा विषय जरा वेगळा आहे. आता तुम्हाला माहिती आहे, 4 दिवसापूर्वी बच्चू कडू अशी एक आसामी प्रहार जनशक्तीचे मालक, थोडक्यात मालक, तर त्यांनी शिंदे एकनाथ शिंदेंच्या गटात त्यांच्या शिवसेनेत येण्याचा विचार बोलून दाखवला आणि त्याप्रमाणे ते शिवसेनेत आलेत. मी एकनाथ शिंदेंना थोडासा सल्ला द्यावासा वाटतो, कारण हा बच्चू कडू हा माणूस अतिशय धूर्त आणि पोचलेला माणूस आहे. तो शिवसेनेत येतोय याच्या मागे काय राजकारण बघा. त्याला प्रहार पक्ष काढून उमेदवार उभे करून यश कधीच मिळालं नाही. मग आता अलीकडे त्यानं शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. कशासाठी? सगळं कर्जमाफी करा, पंचनामे करा, नुकसान झालेले पंचनामेचे ताबडतोब पैसे वगैरे वगैरे. कारण तुम्हाला एक माहिती आहे, हा शेतकरी बिचारा असा एक वर्ग आहे की कोणी त्याला एकत्र केलं आणि त्याच्या फायद्याची भाषा बोलली की ते त्याच्याबरोबर जातात. आता तो एक आहे ना, राजू शेट्टी, त्याला ऊसाशिवाय दुसरं पीकच माहीत नाही जगात आहे. कुठलंच पीक माहीत नाही त्याला, फक्त ऊस. एकट्या ऊसासाठी दरवर्षी आंदोलनं करून ऊसाचे दर आणि शेतकरी शेवटी काय विचार करतात, चला सरकारने नाही तर नाही, ह्याने जरी आपला फायदा केला तरी बस झालं ना, आपण आंदोलन करूया, निदर्शनं करूया, त्याच्यामुळे जर होत असेल फायदा तर होऊ दे ना. म्हणून शेतकरी ह्याला वाटायचं, अरे वा सगळे शेतकरी माझ्या बाजूने आहे, अरे मग मतदान निवडून घे ना, मतदान दे ना, बघ तुला काय जमतं काय त्याच्यात, मग उभे करतो उमेदवार. नाही, शक्य होत नाही. असे खूप आहे की जे शक्य उगाच एक एक पक्ष काढून मोकळे झालेत, पण त्याचा काही उपयोग नाही. सरकारच्या विरुद्धच फक्त बोंबलायला हे पक्ष आहेत, बाकी काही करत नाही सरकारला त्रास देण्यासाठी. तसा हा आता बच्चू कडू त्यातच घुसलेला आहे, तोही तेच करतोय. पण हतबल झाला आहे आणि हे करण्यासाठी तो शिवसेनेत येऊन फुकटची आमदारकी मिळते काय बघतो. आमदारकी फुकटची आहे, कारण हे काही निवडून आलेली नाही ना. विधान परिषदेवर नेमणुका केल्या जातात, लक्षात ठेवा. आमदारच बांधतात त्याला, स्वतः मंत्रीसुद्धा होतो त्यातला, परंतु त्याला अर्थ नाही. मग लोकशाहीच तिथे संपली. ते जाऊ देतो, नंतर मी बोलेन याच्यावर. विधान परिषद आणि राज्यसभा हे दोन आपल्या जवळ जे लोकशाहीनं सभागृह दोन ठेवलेली आहे, ती कशासाठी? ज्यांना स्वबळावर निवडून येत नाही त्यांच्यासाठी, बाकी काही नाही. फालतू आहे ते, त्यांची काही अकल नाही, अनुभव कसलाच नाही. बोंबलायचा अनुभव आहे फक्त त्यांना, विरोध करायचा. आणि काही पक्षांना हे लोक लागतात कारण ते ओरडत असतात म्हणून, एवढं, दुसरं काही नाही. मग मला काय म्हणायचं आहे, आता बच्चू कडूंना आमदारकी पाहिजे ह्या शिवसेनेकडून, ठीक आहे. एकनाथ शिंदे निर्णय घेतला, त्याला होकार दिला, हरकत नाही. पण त्यांनी काय सांगितलं आहे त्याला, याला तुझा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करायचं आणि मग यायचं हे सांगितलं आहे. पण हे एक लक्षात ठेवा, तो इतका वरजात आहे, त्यांना अजून पक्ष विलीन केलेला नाही. शिवसेनेत पोचला, गळ्यात हार घालून घेतला शिवसेनेचा. म्हणजे हे तुम्हाला काय म्हणतो ते त्यांचे ते थोडक्यात म्हणजे शिंदेनं त्याला आत घेतलं, एवढं बघितलं आम्ही टी व्हीवर, तो आला. पण प्रहार पक्ष विलीन कर, प्रहार पक्ष तुझा वेगळा ठेवून तू परत शिवसेनेत येतोय, कसं शक्य आहे? हां, दोन पक्ष कसे तुझे? शिवसेनेतला पक्ष उद्या शिवसेनेमध्ये आहे म्हणून सांगणार, तिकडे गेले की माझा प्रहार पक्षात आहे म्हणून सांगणार, कारण प्रहार पक्षातले जे कार्यकर्ते त्याचे आहेत तेच त्याच्या विरुद्ध गेलेत. आता तू असं गेलास कसं आम्हाला सोडून? तर तसं करू नको. मला बच्चू कडूनही सांगायचं आहे की तुमचा सगळा बोजवारा, तुमचे सगळे कार्यकर्ते आणि तुमचे काय हिशोब काय तुमचं असेल ते सगळं घेऊनच शिवसेनेत यायचं. मागे काही शिल्लक ठेवायचं नाही आणि वेगळा पक्ष दाखवायचा नाही. वेगळा पक्ष कसा ठेवाल तुम्ही? शिवसेना पक्ष जर तुम्ही स्वीकारला
आणि मनापासून त्या पक्षात जर येत आहे तर मग आणि परत तुमचा प्रहार शिल्लक कसा राहील, ठेवायचा नाही प्रहार शिल्लक. आणि एकनाथ शिंदेना सल्ला आहे माझा, ह्या माणसाला त्याचा पक्ष शिल्लक ठेवायला देऊ नका, नाही पक्षात तो उद्या तुम्हाला डोईजड होईल. आज शिवसेनेला त्रास देईल असा हा माणूस आहे. म्हणून त्याचा एक बाजू त्याची कमकुवत करा आणि त्याला घ्या, तर शिवसेनेला फायदा होईल. आणि त्यांनाही हरकत नाही जायला. जर आमदारकी मिळत असेल, तुझ्या काही ज्या हे आहेत मागण्या आहेत सरकारकडे, त्या तुला एरवी मागण्या पूर्ण करता येत नाही. दिव्यांगासाठी महामंडळ एकनाथ शिंदेने मागेच तुला ते दिले महामंडळ करून. आता काय परत त्या महामंडळावर तुला करायचं आहे? हां, दिव्यांगासाठी करणार. अरे आहेत अव्यंग ज्या सुदृढ आहेत, चांगले आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं करायचं बघ ना. दिव्यांगासाठी कर, मला नाही म्हणायचं नाही त्याच्याबद्दल, पण जे चांगले आहेत त्यांच्यासाठी शिवसेनेत येऊन काहीतरी कार्य कर ना. नुसतं शेतकरी गोळा करून बांधावर ओरडत राहायचं, निदर्शनं मोर्चे, हे नको आहे. आता सोडून देते. तू आवाज उठवणार, तुझा आवाज मोठा आहे, 4 लोक अजून तुला मानताय, मतं दिली नाही तरी मानताय तू, पण त्याचा फायदा घे आणि शिंदेबरोबर एकनिष्ठ राहा, एवढंच सांगायचं आहे. बाकी तुम्ही समजा काय करायचं ते. आणि शिंदेने योग्य विचार करूनच त्याला घ्यायचं. पहिला पक्ष विलीन केल्याशिवाय त्याला पुन्हा आत घ्यायचं नाही. तिथे आम्हाला सेना पाहिजे, आणि ती अखंड सेना, शिंदेंची सेना म्हणून पाहिजे, एकनाथ शिंदेंची. आणि ती सेना उद्या पूर्वी बाळासाहेबांची जी सेना होती, अखंड सेना मराठी, तशी सेना व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल या UBT युगाटासारखे थोडीसे काही 4 शिल्लक राहिले असतील, पण ते हळूहळू जातील, गळून जातील. म्हणजे फक्त सेना शिल्लक राहील, ही UBT राहणार नाही. ती हळूहळू तुमच्यात विलीन होईल. लक्षात ठेवा. आता मध्ये चाललं होतं काहीतरी, आता भाजपत विलीन व्हायचं, कशात विलीन व्हायचं, त्यावेळी तुम्ही तेच सांगितलं, अरे भाजपत विलीन व्हायला तू खूप जाशील, नाचत जाशील, पण त्यांनी घ्यायला पाहिजे ना तुला. हे योग्य सांगितलं. कारण ह्या माणसाला, जो माणूस गद्दारी करतो त्याला कोणीच घेणार नाही पक्षात. कारण केव्हा कोणाची गद्दारी करेल हे सांगता येत नाही. तेव्हा तेवढंच शिंदेनी ह्यात सावध राहावं. बच्चू कडूंना गद्दारी करायला देऊ नये, रान मोकळं करून देऊ नये, एवढंच. त्याच्यावर अंकुश तुमचा ठेवा. धन्यवाद.